राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून हवामान विभागाकडून राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवली जाते। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बहुतांशी भागामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज आहे। पावसासोबत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाट असं दुहेरी संकट हे महाराष्ट्रावर असणार आहे। त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे धारूर तालुक्यात चोरंबा नदीला पूर आलाय। तसंच धुनकवड येथील लेंडी नदी सुद्धा दुथडी भरून वाहते। परिणामी चिंचवण इथला मुख्य रस्ता हा वाहून गेल्यानं इथली वाहतूक देखील ठप्प झाली होती। बीड जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा सुद्धा वाढलाय। दुसरीकडे शिरूर तालुक्यातील डोंगर पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं बीड शिरूर पाथर्डी रस्त्यावरील पर्यायी पूल हा वाहून गेल्याचं समोर येतंय। तर नवीन अर्धवट पुलावरून वाहनांची ये-जा सुरू होती, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्रही पाहायला मिळालं। दरम्यान जेसीबी मशीनच्या सहाय्यानं नवीन पुलाचं तात्काळ काम या ठिकाणी करण्यात येत आहे। पुढे आपण जातो यवतमाळमध्ये। यवतमाळला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल देखील पाण्याखाली गेल्याचं समोर आलं। शिवाय अडाण नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे यवतमाळ दारव्हा मार्ग हा बंद झालाय। दरम्यान या ठिकाणी तात्पुरता वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या पुलावरून या मार्गावरून दुचाकी थेट नदीत वाहून गेल्याचं समोर आलं। मात्र यात दुचाकी चालक थोडक्यात बचावलाय।